राधिका काय खाते बघितलं का? राधिकाने अशा गोष्टी खाणं म्हणजे वाळवंटात पाणी बघणं. म्हणजे कधीच न दिसणारी वस्तू तिच्या हातात दिसतीये. खजूर खातीये बिचारी. हा बोल की. बरं जाऊ दे राधिका, हे जाऊ दे. तुला दुसरं काय आवडतं सांग. आज मी तुझ्यावर मेहरबान आहे, तू जे म्हणशील ते करते. हा म्हणजे तुम्हाला खायची. तुम्हाला खायची म्हणून तिचं नाव सांगता का? हा राधिकाचं नाव आणि ह्यांचं गावा. जर तू हा म्हणली तरच तुला खायला देणार आहे. काय राधिका हे असलंच खाऊन खाऊन जाडी झाली बघा. तुम्ही सगळे बघा तिला वेट लॉस कर असलं खाल्ल्यावर कशी वेट लॉस व्हायची हिची. ते तब्येतीचं सिक्रेट आहे, ते सांगायचं नसतंय. आणि ही खजूर फक्त आमच्याच दुकानात भेटती बरं का, आणि आम्ही लय स्वस्त देतो. कारण की आमच्या भाऊजीने ठरवले ते जगाचंच भलं करणार आहे. खरंय की नाही राधा? हाय फ्रेंड्स, तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या एका नवीन डेली रुटीन ब्लॉगमध्ये. इथं बघा मी बसली आहे, तिकडं राधिका बसली. आम्हाला काही कामच नाही आहेत माहिती आहे का, आम्ही निवांत बसलेलो आहेत. म्हणूनच मी राधिकाला मगापासून विचारतेय माहितीये का, तुला काय खायचंय का ग राधा? ह्यांना म्हणतेय तुम्हाला काय खायचंय का हो? माझ्या लेकराला सईला विचारलं असं तर तिनं पटकन 100 नावं मला सांगितली असती. आणि ही राधिका कशी आहे माहितीये का, राधिका कशी आहे माहितीये का, तुम्हाला सांगते. आमचं नाव आणि सदैव तिचं म्हणजे गाव, आम्ही काय मग चटपटीत गेली कशी येते खायला? हा मग तेव्हा नाही म्हणत असं झालं आणि तसं झालं. हा लय आगावे ही, तुम्हाला सांगते मी. मग काय तर बघा तिच्यापाशीच काय, मला काय नाही. तिला का विचारताय? काय तुम्ही करणार आहेत का? हा का मी म्हटलं तुम्ही का तिला विचारताय? भाऊजीसाठी विचारतील तिला. तुम्हाला तर रोजच विचारते, मलाच कोणी विचारत नाही तुम्हाला काय खायचंय ताई. ही सुद्धा आहे ना कधीच म्हणत नाही. एक मिनिट बघा, मी ना खरं खरं सांगते माहितीये का, राधा मला कधीच म्हणत नाही ताई तुम्हाला काही खाऊ वाटतंय का. बर हो, तुम्हाला काही खाऊ वाटतंय का, मी आज काहीतरी छान करते. तसं नाही ताई, काहीतरी छान खाऊ वाटतंय, काहीतरी मस्त करा ना, हे असलं असतंय माहितीये का. कोथिंबीर मगापासून बघून त्यांचं चाललंय की कोथिंबीरीच्या वड्या करू. पण ह्यांना तेच ऐकायचंय की कोथिंबीरीच्या वड्या कोणीतरी म्हणा की कोथिंबीरीच्या वड्या खायच्यात. काय झालंय, सध्या कोथिंबीर खूप स्वस्त आहे आणि कोथिंबीरीची वडी छान पण लागते. तर त्याच्यामुळे ह्यांनी मला मगाशीच म्हणत होते कोथिंबीरीच्या वड्या कर, त्यामुळे आता करायच्या. खरं तर आहे ना, कोथिंबीर वडी करायचं आज माझ्या मनातच नव्हतं, पण ह्यांचं चाललेलं, तर त्यांच्यासाठी खास आज ही कोथिंबीरीची वडी करते. काही नाही, कोथिंबीर आहे ना अगोदरच स्वच्छ धुवून ठेवली होती आणि त्यातलं जे पाणी आहे ना ते बऱ्यापैकी आपल्याला निथळून घ्यायचं. एकतर कोरडी करून घेतली तरीही चालेल, पाणी जर जास्त राहिलं तर आपली कोथिंबीरीच्या वडीसाठी बेसन पीठ जास्त लागतं आणि मग ती कुरकुरीत होत नाही. कोथिंबीर चिरून घेतली आणि पटकन लसूण, ओवा आणि जिरी असं एक वाटण तयार केलं. हे वाटण व्यवस्थित व्हावं याच्यासाठी थोडंसं मीठ टाकून घ्यायचं. आणि आता हे वाटण आपण टाकत आहोत चिरून घेतलेल्या या कोथिंबीरीमध्ये. सोबतच आपल्याला काही मसाले टाकायचे, जसं की लाल चटणी असेल, जर जिरेपूड असेल तर तुम्ही जिरेपूडसुद्धा टाकू शकता. माझ्याकडे सध्या ती नव्हती, तर त्याच्यामुळे याच्यामध्ये फक्त मी लाल चटणी टाकून घेतलेली आहे आणि अगदी थोडासा गरम मसाला, थोडीशी हळद. आणि आता बेसन पीठ टाकून घ्यायचं आहे. बेतानं टाकायचं. सुरुवातीला इथं तुम्ही पळी बघू शकता, माझी छोटीशीच आहे, तर त्या 2 पळ्या टाकून घेतलेल्यात आणि थोडंसं मीठ टाकायचं आहे. आणि सुरुवातीला पाणी न टाकता आपल्याला हातानं हे चांगलं असं चुरून घ्यायचं आहे. काय होतं, मीठ टाकल्यामुळे कोथिंबीरीला पण पाणी सुटतं आणि खरं तर तेवढ्यामध्येच आपलं भागून जातं. मला साधारण 1 ते 2 चमचे पाणी लागलं असेल आणि एवढ्यामध्येच इथं तुम्ही पीठ बघू शकता आपलं व्यवस्थित असं मळलं गेलेलं आहे. तुम्ही आता याला गोलाकार देऊ शकता किंवा माझ्याप्रमाणे आयताकार, चौकोनी अशा पद्धतीच्या सुद्धा ह्या तयार करू शकता. आपल्याला ह्या वाफवून घ्याव्या लागतात, तर त्यामुळे अशा पद्धतीचं हे तयार करून मी या स्टीमरमध्ये ठेवून घेत आहे. इथे मी वापरत आहे अगारो रिजन्सी मल्टीकुक केटल विथ स्टीमर. याच्यामध्ये आपण या वड्या वाफवून घेणार आहोत. हा आहे केटलचा पॉवर बेस. 360 अंश डिटॅचेबल असल्यामुळे केटल आपण आपल्या सोयीनुसार फिरवू शकतो, ज्यामुळे आपल्याला आपलं काम करणं जास्त सोयीचं जातं. केटलसोबत आपल्याला बऱ्याचशा ॲक्सेसरीज मिळालेल्या आहेत. सगळ्यात अगोदर तर हा प्लॅस्टिकचा बाऊल, त्यानंतर हे स्टेनलेस स्टीलचं रॅक, एक बॉयलर आणि आपण जे स्टीमर ज्यामध्ये वड्या वाफवून घेणार आहोत ते स्टीमर, आणि सोबतच ग्लास लीडसुद्धा मिळत आहे.
या केटलमध्ये मी पाणी ओतून घेत आहे. पाण्याला उकळी आली की याच्यामध्ये आपण हे स्टीमर ठेवून घेऊयात. झाकण ठेवायचं आहे आणि साधारण एक 10 ते 12 मिनिटांसाठी हे वाफवू देऊयात. अगदी थोड्याच वेळामध्ये इथे तुम्ही बघू शकता आपल्या वड्या व्यवस्थित अशा वाफरल्या गेलेल्या आहेत. बाजूला काढून घेते. थंड झाल्यानंतर या कट करायच्यात. याची स्वच्छता करणं खूप इझी आहे. हा बेस आपल्याला ओला करायचा नाही आहे. फक्त ही जी केटल आहे ना ती अशा पद्धतीनं आपल्याला स्वच्छ करायची आहे. बेसिनमध्ये नळाखाली धरायची नाही, घासून घ्यायची, स्वच्छ करायची आणि एका सुती कपड्यानं पुसून घ्यायची. पुढच्या वापरासाठी केटल तयार. वड्या थंड झालेल्या आहेत. अशा पद्धतीनं कट करून घेतल्या आणि मस्तपैकी ह्या तळून घेतल्या. खरं तर ना कोणताच पदार्थ करताना ना असं खूप जास्त वेळ द्यावा लागतच नाही. आपल्या मनाची तयारी असेल आणि आपल्या मनाला जर तो पदार्थ करायचा आहे हे ठरलं असेल की नाही तर मग काय नाही आपण आनंदाने करतो. तर तशाच पद्धतीनं ह्या वड्यासुद्धा तयार करून झालेल्या आहेत. तळताना मात्र आहे ना थोडीशी काळजीच घ्यावी लागते. लो फ्लेमवरती जर आपण या वड्या तळल्या तर तेल जास्त शोषून घेतात. त्यामुळे सुरुवातीला हाय फ्लेमवरती या वड्या टाकून घ्यायच्या आणि नंतर मीडियम फ्लेमवरती मस्त कुरकुरीत अशा ह्या तळून घ्यायच्या. खारट नाही का झाली? आमचा नवरा इतका खटरड आहे की नाही. मी स्वतः वडी खाल्ली आणि थोडीशी खारट झाली. हा रानू आम्ही आवरून चाललेलो आहोत. अरे देवा पण रानूची गाडी बघा. आम्ही आवरून चाललेलो आहोत बाहेर कुठं चाललोय थोड्या वेळाने तुम्हाला समजेल पुढे गेल्यानंतर. कसे आहेत हिरो? पार्सल. बाय बाय राधा. बाय बाय. राणा कसं तुमच्या मागोमाग फिरतोय. अय रानू जेव्हा आम्ही असं आमच्या सोबत नेतो की नाही तेव्हा ते लय खुश असतो ना आम्हाला मस्का मारतो. हा तू तसलाच आहेस बघ की. टोपी घालायची रानू जाते पिशवीत टोपी ठेवली तुझी पण. हो का आत्ताच 5 मिनिटं झालं ड्रेस घातलाय. आज आपल्याला बोलवण्यात आलं होतं लोकमंगल नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित सोलापूर इथे. महिला दिनानिमित्त यांनी एक छोटासा कार्यक्रम ठेवला होता. मलाही माहिती आहे की आता महिला दिन होऊन बरेचसे दिवस झालेले आहेत. पण काय आहे ना पतसंस्था म्हटलं की तिथे व्यवहार किंवा रोजची कामंही भरपूर असतात. तर त्यामुळे त्यांच्या सोयीनुसार त्यांनी हा कार्यक्रम आजच्या दिवशी ठेवलेला आहे. माझ्याप्रमाणेच इतर अनेक महिला होत्या ज्यांनी आपल्या क्षेत्रामध्ये स्वतःच्या कामाचा विशिष्ट असा ठसा उमटवला आहे. खरं तर तुम्हाला सांगू का आता बऱ्याचशा जणांना कॅमेरा फेस करायची सवय नसते. मला कॅमेरा फेस करायची सवय आहे. पण असं 4 चौघीत पुढे जाऊन उठून उभा राहायचं आणि बोलायचं किंवा स्वतःचं मनोगत व्यक्त करायचं अशी काही मला आणखीन तरी सवय नाही आहे. हां म्हणजे मी ठरवून तसं बोलते पण मला थोडीशी नाही म्हटलं तरी भीतीही वाटतेच. तर तरीही काय होतं सगळ्या आपल्यातल्याच होत्या आणि छान असं तिथं वातावरण पण होतं. तर त्यामुळे मी थोडेसे 2-4 शब्द बोलले. कार्यक्रम झाल्यानंतर तिथल्या स्टाफ बरोबर एक छान असा फोटो काढला आणि घरी निघालो. पेन्सिल सध्या कसं झालं माहिती आहे माझ्या रेसिपीज आहेत ना इतर रेसिपीज ज्या आपल्या असतात की नाही त्या खरंच खूप सोप्या असतात. कारण की फोडणी दिली जे काही तळणवळण आहे ते दाखवलं की विषय संपतो. पण उन्हाळा माझ्या रेसिपीला आहे ना खरंच खूप वेळ द्यावा लागतो. आणि आता मला सईचा अभ्यास पण घ्यायचा आहे. खरं तर तिचे पेपर चालू आहेत, फायनल एक्झाम चालू आहे. आणि प्लस
आता असंही काय होतं, काही ना काही कामाने खरं तर उन्हाळ कामाच्या रेसिपी शेअर करायला मला उशीर झालेला आहे. आमच्या घरचं उन्हाळ काम होत आलेले, पण माझ्या रेसिपीच्या चॅनलवरचं उन्हाळ काम खूप थोड्या प्रमाणात झालेलं आहे. तर तेच आज मी बटाटा आणि साबुदाण्याच्या आहेत ना अंगठ्याच्या पापड्या म्हणतात की नाही, किंवा काही जण प्रेसच्या म्हणतात, पण आमच्याकडे प्रेसची मशीन नाही आहे, त्यामुळे आम्ही असं प्रेस करतो. आणि रेसिपी दाखवताना सुद्धा मी अशीच दाखवते. खरं तर ती प्रेसच्या मशीनचं काय होतं, प्रत्येकाकडेच असते असं पण नाही ना. मग हे आपलं सोपं आहे. ह्या पापड्या कोणाकोणाला आवडतात, आम्हाला तर आवडतात. आणि पापड्यांपेक्षा जास्त ह्याचं जे पीठ आहे की नाही आता तयार झालं तेच आम्हाला जास्त आवडतं. कशी आली छान मस्त गोल गरगरी. सईला अभ्यासाला बसवली तिकडं कोपऱ्यात. सई अभ्यास करते. रामचं खाऊन झालं. सही पुस्तक उलटे धरले काय? हा? पीठ खाण्याच्या नादात अभ्यास करते. नाही, सरळ धरलंय तिने. तुझं काय काम आहे तिच्यापाशी? रानू आमचा पुढच्या वर्षीपासून नक्की शाळेत जाणार आहे, हो की नाही रे रानू? लहानाचा मंगळवारी बर्थडे. हॅपी बर्थडे राणा. रानू माझा पण बर्थडे. डॅडीचा पण बर्थडे. सगळ्यांचाच बर्थडे आहेत काय? थँक्यू रानू. फक्त माझा बर्थडे. बर्थडे नाही. माझा कोण गेला फेब्रुवारी मध्ये? कधी? 9 तारखेला. मग काय? शिशोचं नारळाचं आहे ते पण काढावं. हा शिशोचं नारळाचं. बघितलं भाग आईचं. मी काय सांगते? शोचं ना, हा काढणार की, ते पण काढणार आणि चांगले चांगले झाडं लावणार. आमच्या शेजाऱ्यांची वाळू आली बरं का. आमच्या शेजारी काही काळ्या शर्टवाले दादा आहेत, त्यांचं पण बांधकाम सुरू आहे. त्यांची वाळू आली आहे आणि आमचं बांधकाम बघा कसं काय आहे, नुसता राडा राडा राडा. आणि गॅसची टंचाई आहे ना सध्या, तर त्याच्यामुळे हे सरपण आम्ही फोडून घेतलंय बरं का. आमचे गौंडी कधी येतात काय माहिती. झाडाची पानगळती चालू आहे ना, तर त्याच्यामुळे आमच्या दारात आहे ना इतके पानं गळत आहेत ना ह्या सप्तपर्णीचे की बस. चला तर मग अशा पद्धतीनं हा होता आजचा आपला ब्लॉग. कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. परत भेटूयात अशाच काहीशा छानशा ब्लॉग सहित. तोपर्यंत बाय.